नमस्कार, मी मेघराज राजे भोसले, अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ. मित्रांनो, येत्या 7 जूनला रविवारी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची पंचवार्षिक निवडणूक होत आहे आणि मी स्वतः आमच्या 14 उमेदवारांसहित समर्थ पॅनलच्या नेतृत्वाखाली पतंग या चिन्हाच्या मार्फत निवडणुकीला सामोरे जातो. गेली 10 वर्ष मी चित्रपट महामंडळाचा अध्यक्ष आहे, परंतु कोविड पिरियड आणि त्यानंतर अपघाताचे वाद यामुळे मला 4च वर्ष काम करता आलं. परंतु गेली 50 वर्ष मध्ये जेवढं काम झालं आहे त्यापेक्षा जास्त काम आमच्या कार्यकारिणीने मागील 5 वर्षात केलं. त्यात प्रामुख्याने पुणे येथे चालू केलं स्वमालकीचं ऑफिस, मुंबईमध्ये स्वतःचं ऑफिस, कोल्हापूरमध्ये स्वतःचं ऑफिस, करोडो रुपयाची TV आम्ही महामंडळाने केल्या. त्याचबरोबर वृत्त कलावंतांची पेन्शन योजना असेल किंवा या कलावंतांना ज्या कलावंतांना औषधोपचारासाठी कधी अडचण आली तर त्यांना 5,000पासून ते 1 लाखापर्यंत मदत, अशा असंख्य कामे आम्ही केली. संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यात नवनवीन कलावंतांना स्टेज मिळावं, त्यांना थिएटरमध्ये यावं यासाठी वेगवेगळ्या कार्यशाळा घेतली की ऑडिशन कशी द्यावी, चित्रपटात काम कसं करावं. त्याचबरोबर निर्मात्यांना येणाऱ्या अडचणी, प्रामुख्याने शूटिंगच्या वेळच्या अडचणी, एक खिडकी योजनेतून परमिशन असतील किंवा त्याच्या वितरणामध्ये असलेले टेक्निकल प्रॉब्लेम असतील, त्याचे राईट्स असतील, सॅटेलाईट राईट असतील, OTT असतील, याची सुद्धा आम्ही दखल घेऊन त्यातून त्यांना ते सुलभ कसे होतील या गोष्टी केलेल्या आहेत. अजून बरंच काम करायचं बाकी आहे. या 7 तारखेला मतदान झाल्यानंतर 8 जूनला जेव्हा निकाल जाहीर होईल आणि परत आमची नवीन कार्यकारिणी येईल, या माध्यमातून प्रामुख्याने प्रत्येक डिपार्टमेंट वाईज आमची ब्लूप्रिंट तयार आहे. त्या डिपार्टमेंटसाठी काय करायचं. आपल्याला मराठी चित्रपट निर्माते दिसतात परंतु त्यांचा वितरणाचा प्रॉब्लेम आहे. यातून जवळजवळ 500 थिएटरची निर्मिती करणे, छोटे छोटे थिएटर शासनाबरोबर निर्मिती करणे, कलाकारांचा आरोग्य विमा काढणे, बॅकस्टेज कलावंत आहेत जे टेक्निशियन आहेत किंवा स्पॉट वाईज, लाईटमन, सेटिंग वाईज, कॉस्ट्युम डिपार्टमेंटचे काम करणारे, त्यांचं मानधन अतिशय कमी, त्यांचं मानधन वाढवणे, त्यांना त्यांचं पेमेंट वेळेत मिळालं पाहिजे यासाठी प्रॉमिसरी नोट, हमीपत्र तयार करणे, भरारी पथकाच्या माध्यमातून कुणाचं शूटिंगमध्ये अडचणी येतील, कुणाला ऑडिशनमध्ये काही कोणाकडून पैसे घेतले जात असतील तर त्याच्यावर बंधनं आणणे. त्याचबरोबर मराठी चित्रपटामध्ये जो इतर सेक्शन आहे, कॅमेरामन असतील, दिग्दर्शक असतील किंवा लेखक असतील, यांच्या वेगवेगळ्या कार्यशाळा घेऊन निर्माता आणि लेखक एकत्रित कसे येतील, चांगल्या निर्मात्यांना चांगली स्टोरी कशी मिळेल आणि चांगल्या लेखकाला चांगले निर्माते कसे मिळतील, असे अनेक प्लॅन आहेत. वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये फेस्टिवल स्वतःचे आयोजित करणे मराठी चित्रपटसृष्टीचे, त्याचबरोबर मराठी चित्रपटाचा प्रेक्षक वर्ग प्रत्येक जिल्ह्यामध्ये तयार करणे, जेणेकरून मराठी पिक्चर चालतील, त्यांना रिस्पॉन्स भेटेल. की अशा अनेक गोष्टी आम्ही भविष्यात करणार आहोत. निश्चितच आपण रविवार दिनांक 7 जून रोजी पुण्यातील SP कॉलेजच्या भागामध्ये, SP कॉलेजमध्ये मतदान केंद्र आहे. 7 तारखेला सकाळी 8 ते 5 या वेळेत आपण येऊन मतदान करावं. इतर राज्यामध्ये 5 ठिकाणी मतदान केंद्र आहे. त्यात प्रामुख्याने कोल्हापूर असेल, पुणे असेल, मुंबई असेल, नाशिक असेल, सोलापूर असेल, तर आपण त्या वेगवेगळ्या जिल्ह्यांनी त्या भागात जाऊन मतदान करावं. आणि जर आपल्याला महामंडळाचं खरंच पुढे भवितव्य चांगलं करायचं असेल, महामंडळाची पूर्व मान्यता परत आणायची असेल, आपण समर्थ पॅनलच्या पाठीशी उभं राहून पतंग या चिन्हावर शिक्का मारून आमच्या 14च्या 14 उमेदवारांना भव्य मताने विजय करा, ही मी अपेक्षा करतो. धन्यवाद. थँक्यू.